मी प्रशिक सोनवणे तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो इतिहासवाला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 8th स्टँडर्डच्या हिस्ट्री टेक्स्टबुकची एक नवीन सीरीज सुरू करत आहोत. यामध्ये आपण एकूण 14 चॅप्टर पाहणार आहोत. 14 चॅप्टरच्या 14 व्हिडिओज तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये दिसतील. प्लस तुम्हाला त्याचे स्वाध्यायसुद्धा सोडवलेले दिसतील आणि आपण यासोबतच 8वीच्या विद्यार्थ्यांना इतिहास विषयामध्ये जर टॉप करायचं असेल, तर त्यासाठीचे कोणते मार्ग आहेत, आन्सर रायटिंग कशी असायला पाहिजे किंवा इतर काही क्लुप्त्या ह्या सुद्धा आपण इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे इतिहासाची ऐतिहासिक साधने. पण ऐतिहासिक साधने यापूर्वी सुद्धा पाहिलेली आहेत. प्राचीन भारतामध्ये, मध्ययुगीन भारतामध्ये आपण ही ऐतिहासिक साधने 3 प्रकारामध्ये पाहतो. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. भौतिक म्हणजे काय? तर वस्तू असतील, वास्तू असतील किंवा मग वस्तू संग्रहालयांमधल्या काही ठेवलेल्या वस्तू असतील, इमारती असतील, पॅलेस असतील, राजवाडे, किल्ले, तर या सर्वांचा याशिवाय या प्रकरणामध्ये आपण भौतिक साधनांमध्ये चौकसुद्धा आपण बघणार आहोत. आपल्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे काही पुतळे दिसतील, ज्याला आपण शिवाजी चौक म्हणूनच्या एरियाला आपण ओळखतो. महात्मा गांधीजींचा जिकडे पुतळा असेल त्याला आपण गांधी चौक म्हणून ओळखतो. या प्रकारचे चौक तुम्हाला महापुरुषांचे ठिकठिकाणी दिसतात. या चौकांमध्ये असणाऱ्या पुतळ्यांच्या खालच्या म्हणजे दृश्य बाजूला तुम्हाला त्यांची जन्मतिथी, त्यांची पुण्यतिथी आणि त्यांची माहिती ही तुम्हाला नेहमीच बघायला मिळते. हे सुद्धा तुम्ही भौतिक साधनांमध्ये ऐतिहासिक साधने म्हणून पाहतात. तुमच्या या पुस्तकांमध्ये एक्झाम्पल खूप छान दिले. ते म्हणजे आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधी यांची वाईफ कस्तुरबा गांधी यांनी त्यांचे अंतिम दिवस तिकडे काढलेले आपल्याला दिसतात. त्याशिवाय तुम्हाला या पॅलेसमध्ये सरोजिनी नायडू आणि महादेव देसाई यांना सुद्धा तुम्हाला अटक केल्याचे दिसते. 1942च्या कालावधीमध्ये सरोजिनी नायडू यांना याच पॅलेसमध्ये अटक केलेले होते. त्यामुळे तुम्हाला या पॅलेसचे काही ऐतिहासिक सुद्धा महत्त्व दिसतं. याशिवाय तुम्हाला महात्मा गांधीजींनी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये वापरलेले जे काही पुरावे आहेत, जे काही साधनं आहेत, ते सुद्धा तुम्हाला या पॅलेसमध्ये आढळतात. त्यामुळे पॅलेस खूप महत्त्वाचं आहे, याचं एक्झाम्पल तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. याशिवाय सुद्धा तुम्हाला जर काही एक्झाम्पल माहिती असतील तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या एखाद्या पॅलेसला सुद्धा जाऊन भेट देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे खूप फेमस आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच भेट देऊन या. तुम्ही स्वतः त्या काळामध्ये गेल्याचा अनुभव कराल. तुमच्या पुस्तकामध्ये आणखीन एक खूप सुंदर एक्झाम्पल दिले, ते म्हणजे सेल्युलर जेल, जी अंदमान निकोबारमध्ये आहे. तर या जेलमध्ये सुद्धा त्याने एक वस्तू संग्रहालय प्रमाणे एक वास्तू उभी केलेली आपल्याला दिसते. या पुढील ऐतिहासिक साधन आहे ते म्हणजे लिखित साधने. यामध्ये तुम्हाला चरित्रे, आत्मचरित्रे, नियतकालिके, पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, परदेशी व्यक्तींच्या नोंदी आणि फॅक्टरी रेकॉर्ड्स हे संपूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळतं. स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये म्हणजे 1947च्या पूर्वीच्या काळामध्ये जी वृत्तपत्र फेमस होते त्यामध्ये दीनबंधू, केसरी यासारखी वृत्तपत्रे आपल्याला दिसतात. केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं हे आपल्या सर्वांनाच माहिती असतं. लोकमान्य टिळकांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र 1977च्या आसपास सुरू केलेलं आणि त्यापूर्वी सुद्धा 1968 मध्ये अमृत बाजार पत्रिका हे बेंगॉली वृत्तपत्र आपल्याला सुरू झालेलं दिसतं, जे सुरू केलेलं शिशिर घोष आणि मोतीलाल घोष म्हणजे घोष बंधू यांनी. याचा कालावधी होता 1968. जर तुम्हाला एबीपी न्यूज हे न्यूज चॅनल माहिती असेल तर त्याचा जो फुल फॉर्म आहे एबीपीचा अमृत बाजार पत्रिका, हा याच वृत्तपत्रावरून तुम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड झालेला दिसतो. या वृत्तपत्रांशिवाय तुम्हाला काही मासिकं पण दिसतात. विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी काढलेलं निबंधमाला हे मासिक खूप फेमस आहे. त्यानंतर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेलं प्रभाकर हे साप्ताहिक. या लिखित साधनांमध्ये तुम्हाला डॉक्टर बी.आर. आंबेडकरांचे सुद्धा लिखित साधने भेटतात. 1920 साली त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं, त्याचं नाव होतं मूकनायक. मूकनायक हे एक सरकॅस्टिक नाव आहे. मूक म्हणजे असा समाज ज्याचा आवाज कोणीतरी दाबलेला आहे, त्या समाजाचा नायक मूकनायक. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये जावं लागलं. विलायतीतून परत आल्यानंतर म्हणजे परदेशातून परत आल्यानंतर डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी 1927 मध्ये आपल्याला बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलेलं दिसतं. लक्षात घ्या, हे जे वृत्तपत्र आहे बहिष्कृत भारत, त्याच्याच तुम्हाला 1 महिन्याआधी चौदार तळे सत्याग्रह 1927 मध्येच झालेला दिसतो. डॉक्टर बी.आर. आंबेडकरांचे इतकेच वृत्तपत्र नाहीयेत, तर आणखीन 2 वृत्तपत्र सुद्धा एवढीच महत्वाची आहेत. त्यांची नावं आहेत जनता व प्रबुद्ध भारत. आपण लिखित साधने ही वृत्तपत्रांच्या माध्यमातून, पाक्षिकांच्या माध्यमातून किंवा मासिकांच्या माध्यमातून पाहिलीत, परंतु नकाशा आणि आराखडे हे सुद्धा लिखित माध्यमांचं या काळातलं विशेष दर्शन आपल्याला दिसतं. यामध्ये तुम्हाला ब्रिटिशांनी सुरू केलेले सर्वे ऑफ इंडिया याद्वारे
जी काही नकाशे किंवा आराखडे मिळतात हे खूप महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे मुंबईचे जे बंदर आहे म्हणजे पोर्ट आहे त्यांचे उत्कृष्ट नकाशे तुम्हाला दिसतात. आणि शेवटचं आहे ते म्हणजे मौखिक साधने म्हणजे तोंडी स्वरूपामध्ये काही जर कथा किंवा मग पोवाडे किंवा मग गाणी किंवा मग तुम्हाला ओव्या जर दिसत असतील पुढे कॅरी फॉरवर्ड म्हणजे पुढच्या जनरेशनला सांगण्यात आलेल्या तर त्या ऐकू स्वरूपामध्ये असतात. तर या तुम्हाला मौखिक साधनांमध्ये दिसतात. सगळ्यात सोपा भाग पाठ करण्यासाठी मित्रांनो हाच आहे. मौखिक साधनांमध्ये तुम्हाला पोवाडे आणि स्फूर्तिगीते हेच दोन तुम्हाला इकडे स्पेशली पुस्तकामध्ये दिलेले दिसतात. पोवाड्यांचं उदाहरण जर सांगायचं झालं तर 1857च्या ब्रिटिशांच्या विरुद्ध जी लढाई झाली होती त्यामध्ये जे कोणी हुतात्मे होते त्यांच्यावरती पोवाडे गायले जातात. त्यांची तुम्ही ते उदाहरणं लिहू शकता. आणि स्फूर्तिगीतं म्हणजे काय तर राष्ट्रभक्तीपर गीत असेल अशी राष्ट्रभक्तीपर गीत जे फेमस नाहीयेत असे अप्रकाशित राष्ट्रभक्तीपर गीत बऱ्याच जुन्या लोकांचे काही तोंडपाठ असतात तर त्यांना सुद्धा तुम्ही या मौखिक साधनांमध्ये ठेवू शकता. आता आपण येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग पार्टकडे. हे साधन जे आता मी सांगणार आहे ते तुम्ही मागे 6वी आणि 7वीच्या अभ्यासांमध्ये बघितलं नव्हतं. कारण की प्राचीन भारतात किंवा मध्ययुगीन भारतामध्ये ही टेक्नॉलॉजी डेव्हलपच झाली नव्हती. त्यामुळे तुम्हाला फक्त आधुनिक भारतामध्ये हे साधनं दिसतात. त्यामुळे ही साधनं लक्षात ठेवणं खूप इझी आहे बिकॉज तुम्ही जे आता व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा या साधनांचाच एक भाग आहे. ते 3 साधनं कोणती तर दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य. अरे बापरे! एवढी मराठी कठीण शब्द बोललोय मी. नक्की यांचा अर्थ काय? श्राव्य म्हणजे काय? ऑडिओ. दृक म्हणजे काय? फोटो, स्टिल फोटोज आणि दृकश्राव्य म्हणजे काय? मूव्हीज. म्हणजे आता या तिन्हीचा पण अर्थ तुम्हाला सिंपलरित्या कळालेला आहे. फोटोज जर आपण पाहिले तर फोटोज ही टेक्नॉलॉजी तुम्हाला आधुनिक भारतामध्ये म्हणजे ब्रिटिशकालीन भारतामध्ये तुम्हाला दिसते आणि त्यामुळे ॲक्च्युअल त्या काळामधली एखादी परिस्थिती कशी होती याचा इतिहास तुम्हाला योग्यरित्या कळतो. जर तुम्ही रेकॉर्ड्स ऐकले, कोणते रेकॉर्ड्स? ऑडिओ रेकॉर्ड्स. यामध्ये तुम्हाला डॉक्टर बी.आर. आंबेडकरांची भाषणं असतील किंवा मग सुभाषचंद्र बोस यांची भाषणं असतील आणि त्याही व्यतिरिक्त आपल्या भारताचं राष्ट्रगीत जन गण मन हे रवींद्रनाथ टागोरांचं ओरिजिनल रेकॉर्ड्स हे तुम्हाला या संपूर्णपणे श्राव्य साधनांमध्ये दिसतात. आणि शेवटचं आहे ते म्हणजे दृकश्राव्य म्हणजे चित्रपट जे आपणास बघायला फार आवडतात. मूव्हीज आणि मूव्हीज म्हणजे बॉलिवूड. मूव्हीज म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला आठवतं ते म्हणजे बॉलिवूड. बॉलिवूडची सुरुवात ही कोणी केली माहिती मित्रांनो? एका मराठी माणसाने केली. दादासाहेब फाळके यांनी. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली दिसते. आणि या काळामध्ये तुम्हाला अनेक अशा प्रकारचे दृकश्राव्य म्हणजे डॉक्युमेंटरीज तुम्हाला दिसतात. ज्यामध्ये दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह किंवा चले जाव चळवळ जी 1942ला घडून आली या सर्वांचे तुम्हाला डॉक्युमेंटरीज किंवा चित्रफित तुम्हाला इकडे दिसून येतात. तर ही संपूर्ण जी साधनं आहेत या संपूर्ण साधनांना आपण केवळ आधुनिक भारतामध्ये किंवा मग ब्रिटिशकालीन भारतामध्ये पाहतो. तर इतकं सोपं प्रकरण होतं. 3 पार्ट आपण बघितले. ती कोणती? भौतिक, लिखित आणि मौखिक. आणि त्यानंतर पुन्हा 3 पार्ट बघितले ते म्हणजे दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ, फोटोज अँड व्हिडिओज. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं पहिलं चॅप्टर संपलंय. पहिलं चॅप्टर ॲक्च्युअली समजायला खूप सोपं आहे. परंतु आगा खान पॅलेस असेल किंवा मग बरेच वृत्तपत्रांची नावं असतील. पाक्षिक म्हणजे काय? साप्ताहिक म्हणजे काय? वृत्तपत्र किंवा मग मॅगझिन म्हणजे मासिक हे संपूर्ण आपल्याला समजायला किंवा उमजायला जरा कठीण जातात. तर हे काही कठीण शब्द आहेत हे जरा पाठ करून ठेवले तर तुम्हाला हे प्रकरण एकदम सोप्यारित्या पाठ करता येईल. तर आजचं चॅप्टर आपण इथेच संपूया. आय होप की तुम्हाला या सिरीजचा पहिला एपिसोड आवडला असेल. जर आवडला असेल तर पुढच्या 13 उरलेल्या व्हिडिओजसाठी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवं आहे किंवा मग तुम्हाला आणखीन या व्हिडिओजमध्ये काय कमी जास्त होतं आहे जेणेकरून आम्ही पुढे आणखीन उत्कृष्टरित्या तुमच्यासमोर सादरीकरण करू. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जाण्याच्या आधी इतिहासवाला यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.